नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि सुजाणा मी सौ हेमलता सागर भोसले, प्रभाग क्रमांक 19 शहानगर. खरं तर आता आपण संपूर्ण सातारा शहरामध्ये पाहतोय. शहरामध्ये ॲटलिस्ट थोड्याफार प्रमाणात रस्ते, पाणी, लाईट, गटर याच्या बाबतीत थोड्याफार तरी सुविधा आहेत. आमचा भाग दरवेळी प्रत्येक वेळी सभागृहात आले की हाच मुद्दा ठामपणे मांडला जातो. त्याच्यावर काही म्हणाक्याची उपाययोजना केली जात नाहीये. कृषी विभाग होता, आम्हाला अभिमान आहे की आता सातारा शहरामध्ये आम्ही वर्ष झाले. मागच्या वेळी सुद्धा सगळ्यांना सांगितलं होतं आमच्या प्रभागात सहज फेरफटका मारणाऱ्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे. प्रत्येक वेळी हाच मुद्दा मांडण्याचा हेतू एवढाच आहे की आता पावसाळा येतोय, 2 महिन्याच्या अंतरावर पावसाळा येतोय, रस्त्याची माणसाला सहज चालता सुद्धा येत नाहीये. प्रचंड मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अगदी आवर्जून मी नावं सांगते कधी आला तर आजकाल कॉलनी आहे, मामदा कॉलनी आहे, सुमित्राराजे हाऊसिंग सोसायटी आहे, हिलटॉप कॉलनी. या कॉलनीमध्ये जर रस्ते पाहिले तर अत्यंत खराब अवस्था या रस्त्यांची आहे. सतत अपघात होतात. अगदी मला आवर्जून सांगावंच वाटतं की आमचं अजिंक्य बाजारावर जो चौक आहे त्या ठिकाणी जरा मोठ्या प्रमाणात जर स्पीड ब्रेकर त्याच्यामध्ये बसवले तर सतत ॲक्सिडेंट होत असतात. तर त्या ॲक्सिडेंटचं प्रमाण नक्कीच कमी होईल. मोठा चौक आहे तो. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये मी हा सुद्धा विषय सतत मांडते, शाहूनगरचं प्रतिनिधित्व म्हणून मांडते. पावसाळ्यामध्ये डोंगराच्या पायथ्यापासून पाण्याचे लोंढे प्रत्येक बऱ्याच कॉलनीमध्ये सतत पाणी अगदी गुडघे एवढं पाणी जातं. एकच पाऊस आला जात असायचं. जसा जसा पाऊस येतो ढगफुटी होते. प्रत्येक वेळी त्या माणसाच्या घरामध्ये पाणी जातं. प्रत्येक वेळी हा मुद्दा सांगण्यास येतोय की लवकरात लवकर त्याच्यावर उपाययोजना करावी. आम्ही बऱ्याचदा अध्यक्ष महोदय, उपनगराध्यक्ष सगळ्यांच्याकडे निवेदनं सुद्धा दिलेली आहेत. आमच्याकडून ते प्रतिनिधित्व करण्याचं काम केले, परंतु त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना व्हावी. मी जर पाहिलं तर शिंदे कॉलनी, सोसायटी, गणेश कॉलनी, त्याच्यामध्ये शिवाजींचं घर आहे किंवा आमराई कॉलनीमध्ये तर कमरेतलं पाणी त्याचं शूटिंग सुद्धा तुम्हाला दाखवलेले अध्यक्ष महोदय. बरं घरातील पाणी बाहेर काढावं सगळीकडे पाणीच पाणी आणि त्याच्यामुळे भरपूर नुकसान तर होत आहे. आरोग्य सुद्धा माणसाचं धोक्यात येते. त्याच्यामुळे या 1.5-2 महिन्यामध्ये ॲटलिस्ट त्या घरांमध्ये पावसाचं खराब पाणी सुद्धा जायला नको, नाल्याचं पाणी जातं, त्याबद्दल नक्कीच उपाययोजना करावी. सगळ्यात महत्त्वाचा आमच्या शाहूनगरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता तुम्ही 1 तारखेपासून मागचं 1 मार्च ते 31 मार्च जर तुम्ही शेड्यूल फॉर एक्झाम्पल जर पाहिले किंवा जानेवारीपासून पहा, प्रत्येक कॉलनीमध्ये साधारणपणे बऱ्याच ठिकाणी कॉलनीमध्ये 4-4, 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांचा फार अपेक्षेने फोन येतो की पाणी कधी येणार आहे. प्राधिकरणात सुद्धा आम्ही गेलो, परंतु आम्हाला त्याच्यातून काही म्हणावं असं रेग्युलर पाणी येत नाहीये. नागरिक असंही म्हणतात आम्हाला दररोज पाणी यायला नको, एक दिवस येऊ द्या, पण ते थोडंसं फोर्सफुल पाणी होतं. शूटिंग आहे तर त्याच्यामध्ये दाखवतो अर्धा-पाऊण तास पाणी येतं, 2च बादल्या भरल्या जातात. पुन्हा 4 दिवस पाणी येत नाही. म्हणजे फार मोठा प्रश्न आहे आणि या खूप महत्त्वाच्या गरजा आहेत. नक्की याच्याकडे लक्ष द्या. प्रोजेक्ट दाखवले, काही जणांनी कामं करायची, हे सगळ्यांनी दाखवलं, पण जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला फॉलो करूनच आपल्याला कामं करायला लागतात. त्यामुळे त्यातल्या प्लीज तुम्ही रिपीट करू नका आणि अजेंड्यावर येऊ असं मला वाटतं. बरोबर आहे.